नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, नीट 2024च्या संदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होती। या सुनावणीच्या दरम्यान सकाळी 10:30 पासून जी सुनावणी झाली, 2 सेशनमध्ये एकूण सुनावणी झाली। वेगवेगळे मुद्दे यामध्ये चर्चेला आले, परंतु ज्या महत्त्वाच्या विषयाची आपण सगळे वाट पाहत होतो, तर सुप्रीम कोर्ट प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्याच्या संदर्भाने गाईडलाईन देणार की रिनीट होणार, या 2 मुद्द्याला धरून जे येतं जवळजवळ 50% मुलांची इच्छा आहे की जो स्कोर मिळालेला आहे त्यावर प्रवेश प्रक्रिया पुढे सुरू व्हावी। दुसरे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना कमी स्कोर आलेला असेल किंवा स्कोर आलेला आहे परंतु त्यांना असं वाटतं की पेपर लीक झाला होता, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय। तर असा एक वर्ग आहे ज्यांची इच्छा आहे रिनीट व्हावी, एक वर्ग रिनीट नाही व्हावी। या संदर्भाने सुप्रीम कोर्टामध्ये आज वेगवेगळे मुद्दे चर्चेला आले। यामध्ये मग NTA वतीनं जो रिसेंटली रिझल्ट पब्लिश केला, ज्याच्यामध्ये सिरियल नंबर आणि मार्क्स दिले, या संदर्भामध्ये जे पिटिशनर आहेत त्यांचं काही म्हणणं होतं की याच्यामध्ये ऑल इंडिया रँक त्यांनी लपवून ठेवला, आयडेंटिटी लपवायची होती, परंतु ऑल इंडिया रँक त्यांनी द्यायला पाहिजे होता किंवा रोल नंबर द्यायला पाहिजे होता। तर या संदर्भानं सुनावणी झाली। त्यानंतर 1563 मुलांना जे ग्रेस मार्क्स दिले, या संदर्भात NTA गाईडलाईनमध्ये कुठेही असा विषय नाही आहे, मग हे नसताना हे कसे दिले गेले, हा एक विषय होता। त्यानंतर सिकरच्या ठिकाणी, हे जे सिकर लोकेशन आहे त्या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आले, मग तिथे काही वेगळा विषय झालेला आहे का, त्या संदर्भाने पण विषय चर्चेला आला। त्यानंतर एक बोनस क्वेश्चन, म्हणजे ज्या फिजिक्सच्या क्वेश्चनचे 2 आन्सर बरोबर होते त्या संदर्भाचा प्रश्न जो आहे तो समोर आला। त्या ठिकाणी जे येते एका मुलीनं चांगले मार्क्स मिळालेले आहेत तिला, तर तिनं तो क्वेश्चनला चॅलेंज केलेलं होतं की 2 क्वेश्चन असल्यामुळे मी कन्फ्यूज झाले म्हणून मी तो क्वेश्चन अटेम्प्ट नाही केला, तिथं माझ्या मार्कांचा लॉस होतोय। तर तो एक विषय आला आणि मग फायनली या क्वेश्चनच्या भोवती बरीचशी सुनावणी झाली। फायनली सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली IIT दिल्लीच्या एक 3 फिजिक्स फॅकल्टीची टीम तयार करून त्यांनी याचं योग्य उत्तर कुठलं आहे या प्रश्नाचं, त्या संदर्भात त्यांनी उद्या दुपारपर्यंत अहवाल द्यायचा आहे। आणि आज जी सुनावणी होती ज्याच्यामध्ये आपण वाट पाहत होतो की आज फायनल निर्णय येईल आणि जे काय डिसिजन आहे सुप्रीम कोर्टाचं त्या माध्यमातून पुढची प्रक्रिया सुरू होईल, तर त्यामध्ये आज आपल्याला अजून वाट पाहावी लागणार आहे। उद्या दुपारी 12 वाजता परत एकदा या संदर्भानं सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे आणि त्यानंतर मात्र खरं काय आहे, दिशा कुठे जातीये किंवा निर्णय काय आहे तो आपल्या समोर येईल। तुर्तास आज जे काय ओव्हरऑल सुनावणी झाली, तर या संदर्भामध्ये आपण बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील। आजचं जे ओव्हरऑल पिटिशनरच्या वतीनं जे काय ज्यांची इच्छा आहे की रिनीट व्हावी, यांच्या वतीनं जे काय वेगवेगळे मुद्दे मांडले गेले ते सुप्रीम कोर्टाच्या वतीनं व्यवस्थित ऐकण्यात आले। ज्यांची इच्छा आहे रिनीट होऊ नये त्यांचेसुद्धा मुद्दे जे तर चर्चेला आले, त्यांचीसुद्धा बाजू ऐकण्यात आली, कारण खूप मेहनतीनं मार्क्स मिळालेले आहेत, त्या मुलांवर अन्याय होऊ नये अशा पद्धतीची जे याचिकाकर्ते होते त्यांची मांडणी होती। सो फायनली आजच्या डेटमध्ये एकच झालं की वेगवेगळे मुद्दे चर्चेला आले, परंतु निर्णय कुठलाही झालेला नाही आहे। उद्या दुपारी 12 वाजता सुप्रीम कोर्टासमोर या फिजिक्सच्या प्रश्नाला धरून जो काय आहे तो विषय समोर येईल, तो क्लिअर होईल आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आपण असं अपेक्षित करूया की उद्या फायनल निर्णय येईल। तुर्तास आजच्या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही आहे, अजून एक दिवस आपल्याला या संदर्भाने वाट पाहावी लागणार आहे आणि मग त्याच्यानंतर पुढचे सगळे विषय आहेत जे प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात असतील। प्रवेश प्रक्रिया सुरू होणार की रिनीटच्या संदर्भानं सुप्रीम कोर्ट गाईडलाईन देणार, हा सगळा विषय जो आहे आता या ठिकाणी मध्येच अडकून पडलेला आहे। तुर्तास दिवसभराच्या या सगळ्या गोष्टीमध्ये ही महत्त्वाची माहिती मी आपल्याला शेअर केली। आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा। पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।